अडचण आहे मुख्यमंत्र्याला दिलंय। मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर दादांचं म्हणणं आहे आज गुलाबी जॅकेट मी मुख्यमंत्र्यांना दिलंय आणि 208च्या किस्स्यावर बोलत दादा कडकलेत। तर चला पाहूयात नेमकं दादा म्हटलेत तरी काय आणि कुणाला म्हटलेत आणि यावरती तुमची काय मत आहेत आपण हेही जाणून घेऊयात। गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे मुख्यमंत्र्याला दिलंय। आता तुम्हाला तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले, काय करायचं काय? 208 कलर विसरायला लागले। मला यांनी सांगितलं 208। त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही कुठली जॅकेट घालायची काय घालायची ते आम्ही घालू ना। तुम्हाला जॅकेट घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा। तर वसंत कुलकर्णी यांचं असं म्हणणं आहे की आवाज बदलला की अजित पवारांचा डाफरून बोलत आहेत विधानसभेत, चांगलं वाटतंय। तर अमोल शेलार यांचं असं म्हणणं आहे की लका हा माणूस दमबाजीतच बोलतोय, कधी मवाळकी बोलणे आहे। अरे बेट्या बारामती सोडून उभा राहा म्हणजे समजेल। एक गपरे, तुलाच फार कळतंय काय? तर महेश यांचं असं म्हणणं आहे की दादांना कुणीतरी सांगा इथं लंका अधिपती रावणाचं पण टिकलं नाही आणि तुम्ही तर लय किरकोळ आहे, हा मास टिकणार नाही। अबे साले। तर NP पवार यांचं असं म्हणणं आहे की दादा बोलते सबको कोलते, चांगलं वाटतंय। अनु कोकिल यांचं असं म्हणणं आहे की आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय, दादा चान्स सोडत नाही बोलायचं। काय वाटतंय? गारगार वाटतंय।